नमस्कार. आजपासून ई पीक पाहणी सुरू झालेले. तर आज आपण पाहूयात ई पीक पाहणी कशा प्रकारे करायचे. सर्वप्रथम ई पीक पाहणीचं ॲप ओपन करा. काही जणांच्या मोबाईलमध्ये ॲप असतील, ते जुने असतील, ते सुरुवातीला अपडेट करून घ्या. इथं कालावधी दाखवतो आहे नवीन ॲपमध्ये 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दरम्यानच ई पीक पाहणी करायची आपल्याला. त्याच्यानंतर महसूल विभाग सिलेक्ट करा, छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर आपण शेतकरी म्हणून लॉग इन करा, या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकून पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. आजपासूनच ई पीक पाहणी सुरू झालेली आहे, त्यामुळं सर्व्हरवर लोड असणार आहे. आपण गेल्या वेळेस ज्या ज्या खातेदारांची नोंदणी आपल्या मोबाईलमधून केली होती त्या सर्व खातेदारांची नावं इथे येतील. त्यामधून आपल्याला कोणत्या खातेदाराची ई पीक पाहणी करायची त्या खातेदाराच्या नावावरती क्लिक करा. आपल्या मोबाईलवरती एक संकेतांक क्रमांक येईल, म्हणजे OTP येईल, आणि त्या OTPमध्ये पासवर्ड असेल. तो पासवर्ड इथं फिल करायचा आहे आपल्याला. जर तो पासवर्ड आला नसेल तर इथं संकेतांक विसरला वर क्लिक केलं की तो पासवर्ड आपल्याला इथं दिसेल. संकेतांक हा जो खाली दिसतोय तो संकेतांक खाली टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर 6 टॅब ओपन होतील. त्यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवा याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये खाते क्रमांक येईल, तो खाते क्रमांक निवडायचा आहे. गट क्रमांक येईल, तो गट क्रमांक निवडायचा आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे 2-3 गट क्रमांक असतील. त्यामध्ये जे आपण विम्याच्या पावतीनुसार जो विमा भरलेला आहे त्यानुसार ते गट क्रमांक निवडून त्या पिकांची ई पीक पाहणी करायची. आता आपल्याला हंगाम येईल, हंगाम खरीप. पिकाचा वर्ग एक पीक, पिकाचा प्रकार पीक. आपण विमा पावतीवर समजा आपण सोयाबीन भरलेलं आहे सर्व क्षेत्राचं, तर पूर्ण क्षेत्र भरा की इथं ॲटोमॅटिक येऊन जाईल. जलसिंचनाचे साधन, ज्या शेतकऱ्यांना आपल्या सातबाऱ्यावरती विहिरीची बोरची नोंद करायची त्यांना तलाट्याकडे जाण्याची गरज नाही. आता इथूनच ई पीक पाहणी करतानाच आपण याची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती लावू शकतो. त्यासाठी कूपनलिका, बोरवेल किंवा विंधन विहीर हा ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर सिंचन पद्धती, तर आपण कोणत्या पद्धतीनं पाणी देतो पिकाला ते निवडायचं आहे. अन्य प्रकारे सिंचन आणि लागवडीचा दिनांक, जो की आपण जूनच्या आसपास पेरणी झालेले आहेत आपल्याकडे, त्यामुळं 15 जून टाकायचं आहे. पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण शेतात, म्हणजे जिथं आपलं शेत आहे त्या ॲक्च्युअल शेतामध्ये जाऊन आपल्याला तिथं जाऊन फोटो घ्यायचे आहेत. जर आपण शेतापासून कुठून पण ई पीक पाहणी करत असाल तर ते असं दाखवेल की मध्यापासूनचे अंतर 1042.37 मीटर आहे. तर आपल्याला कमीत कमी 100 मीटरच्या आतमधलं अंतर पाहिजे शेतापासूनचं. फोटो घ्यावर क्लिक केल्यानंतर फोटो घ्यायचा आहे आपल्याला आणि सेव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा आहे, सेव्ह करायचा आहे. मी आपल्याला डेमो दाखवत आहे, त्याच्यामुळं हे अंतर जे आहे ते दूरचं असेल तरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त बनवत आहे व्हिडिओ. त्याच्यानंतर ओके दाबायचं आहे. सर्व माहिती बघून घ्यायची, आपण टाकलेली बरोबर आहे का. पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी झालेली आहे. जर आपल्याला काय याच्यात दुरुस्ती करायची असेल, काय बदल करायचा असेल किंवा माहिती चुकीची पडली असेल तर 48 तासाच्या आत आपण ते करू शकतो. 48 तास झाल्यानंतर याच्यामध्ये काही आपल्याला माहिती बदल करता येत नाही. धन्यवाद.